ज्यावेळेला जिजाऊ माता आल्या हो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अरे पुण्यात देव शोधा. बरोबर. तर पुण्यात देव नव्हते. आय डोंट नो. मी तर म्हणेन मृत्यू शाश्वत आहे. नाही, मग काय शाश्वत आहे? पंचकेदार सर 19 वेळा माझं झालेलं आहे आणि ते एकदा झालं तर 19 वेळा. हो. वन ऑफ दी डिसिप्लिन्ड मंडळ की ज्याच्या समोर दारू पिऊन कोणी नाचू शकत नाही, त्याला परवानगीच नाही, हा पुढे लीड करतो. एंडला ठराविक आधी होते, आता ती एंडची डेफिनेशनच चेंज झाली कारण तो कळप तुटला. हे परत जागेवरती कसं येणार? त्याच्यासाठी तुम्हाला सांगू का, त्याच्यासाठी प्रबोधन, काउन्सिलिंग. त्या गणेशोत्सवाचा जो मूळ गाभा आहे तो गाभा असा आहे की धर्माच्या छत्रछायेखाली लोकांचं संघटन करणं. एक थोडं तुम्हाला उदाहरण देतो, तुम्ही थोडं व्हिज्युअलाइज करा, म्हणजे या उत्सवाची महती जी आहे ती तुमच्या लक्षात येईल. 134 वर्षापूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये 16 ओळ्याचा काळ होता. जरी मी ब्राह्मण असलो तरीही मी हे सांगतो की त्यावेळेचा काळ 16 ओळ्याचा होता. धोतर सोग्यातला होता. बरोबर. आणि त्यावेळेला एका विशिष्ट समुदायाला, कारण मला ब्राह्मण म्हणता येत नाही, कारण हे मग मला म्हणतात आलं लेका तूच ब्राह्मण असून तूच टीका करतोयस. माझा काही टीका माझा भाव नाही. बरोबर. एका विशिष्ट समुदायालाच मंदिरात जायला परवानगी होती. आणि याच्या दैवदैवतामध्ये शिवाचं दर्शन तुम्ही ओळ्यापणाने घेऊ शकता. ओळं म्हणजे आता जे आपण कपडे घातले ते ओळे कपडे. बरोबर. आणि गणपती किंवा बाकीच्या याचं जे दर्शन आहे, गणपतीचं दर्शन हे मात्र सोहळ्यातच होत. त्याची पूजा ही सोहळ्यातच होती. ओळ्यात कधी केलेली नाहीये. सोहळ्यातच होते. बरोबर. व्हायला पाहिजे नाही, आता पण होते. बरोबर. मंदिरातले देव आहे, प्राणप्रतिष्ठित जे देव आहे ते देव म्हणजे त्यांची पूजा अर्चा जी आहे ती सोहळ्यात होते. 134 वर्षापूर्वी तो उपास्य देव, जो सोहळ्यातला देव आहे, तो रस्त्यावर आणला गेला. बरोबर. साळी माळी पोष्टी, लोहार सुतार, सांभार कुंभार, सगळ्या जण त्या गणपतीची पूजा करायला लागले. ब्राह्मण पूजा करायचा, हे सजावट करायची. मोठी क्रांती, खूप मोठी क्रांती. म्हणजे विचाराचंच परिवर्तन ना. मोठी क्रांती. त्यावेळेच्या कर्मठ लोकांनी हा धर्म बुडवतोय, यांनी आमचा देव रस्त्यावर आणला, यांनी पावित्र्य घालवलं म्हणून टिळकांवर जहाल प्रहार केले होते. टीका नाही, प्रहार केले होते. पण त्याला सगळ्याला त्यांनी खंबीरपणे उभं राहून ही सामाजिक एकता आणायचा घाट घालून भक्कमपणे ती सामाजिक एकता आणली गेली. समाज म्हणजे सर, हे माझं मत आहे, 4 कच्चे 4 पक्के आणि 4 लुच्चे म्हणजे समाज. सगळेच राम बनून गेले तर तो समाज नाही होऊ शकत. ही व्यवस्था आहे. त्या सगळ्यांना एकत्र करणं. लुच्चा आहे ना, त्याचं लुच्चेपण 10% कमी करणं, हा समाज. हे जे आहे हे टिळकांनी दिलेली देण आहे, भारताला दिलेली देण आहे. भारताला तुम्हाला माहिती, गणेशोत्सव कराचीत होत होता, माहिती तुम्हाला? स्वातंत्र्यापूर्वी. आणि तो सगळे तेव्हा भारतच होता ना. भारतभर हा गेला. भारतभर गेला तो. पुण्यातनं भारतभर. सिलोनला होत होता, ब्रह्माला होत होता. हे लिखित आहे. मी एक फक्त पाळतो, जे लिखित आहे तेवढंच बोलायचं. बरोबर. बरोबर. ही देण त्यांनी समाजाला दिली आणि आज आपण त्याचा वापर कसा करायला पाहिजे ते सगळ्यात महत्वाचं. याचं सामाजिक अंग आहे. पण ते आज पाळलं जात नाहीये ना. हो. आपण काय माहिती का, म्हणजे याच्यात 2 गोष्टी आहेत. हे काय, वाहतूक खूपच आहे. आपण म्हणलो की वाहतूक खूपच आहे किंवा त्याला सेन्सच नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा आपण काय म्हणायला पाहिजे की वाहतुकीच्या मध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि चालवणाऱ्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. आपण जी विकृती आहे त्याला हायलाइट करण्यापेक्षा आपण स्वीकृत काय करायला पाहिजे. पण मामा, विकृत दाखवायचं, पण स्वीकृत काय करायला पाहिजे ते पण सांगायला पाहिजे ना. पण प्रबोधन करणार कोण? तुम्ही करणार, मी करणार. पुण्यातले ज्ञानवंत, विचारवंत, कलावंत, बुद्धिवंत, हे जे सगळे वंत तुम्ही आता मोजले, ते गणेश उत्सवामध्ये सामील होतात का? होत नाहीत. ते होण्यासाठी काय बॅकग्राऊंड आवश्यक आहे ती सगळ्यात महत्वाची. माझं तेच म्हणणं आहे की कचरा खूप आहे, मग त्या कचऱ्यात 2 थेंब मात्र घालून चालणार नाही. तो कचरा साफ करण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती निर्माण झाली पाहिजे आणि ती निर्माण करायची असेल तर ती प्रबोधनातनच होणार आहे. कारण की माझं एक थोडं परत कॉन्ट्रोवर्शियल आपण गप्पाच मारतो. कॉन्ट्रोवर्शियल ऑब्झर्वेशन आहे की जो ग्रामदैवत बरोबर ग्रामसेवक आला, त्याच्यानंतर आपल्याकडे काय झालं की नगरसेवक झाला, पण नगरदैवत कधी नाही झाला. तर तो ग्रामदैवत राहिला. ग्रामसेवक हा ग्रामाची सेवा करणारा. आज आपल्याकडे असं दिसतं की जे आपले नगरसेवक आहेत त्यांचा जन्म, त्यांचा पॉलिटिकल करिअरचा स्टार्ट मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये गणेश मंडळामध्ये झालेला आहे.
2 ठिकाणी होतो. कॉलेजमध्ये तो इलेक्शन करतो, म्हणलं तो युआर म्हणून तो जायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर तो गणपती मंदिराच्या वाटे आपला लिडरशिप स्किल पणाला लावतो आणि कुठेतरी वरती येण्याचा प्रयत्न करतो. खूप जण आहेत की जे गणेश मंडळातनं आपल्या कॉर्पोरेशनच्या स्टँडिंग कमिटीमध्ये बसलेत. आज हेमंत रासने बघा ना, हेमंत माझा मित्र, हेमंत दगडूशेठचा कार्यकर्ता, त्याचे काका आणि हे हो. तिथं हे तो कार्यकर्ता झाला. तो कार्यकर्ता झाल्यापासून मग तो नगरसेवक झाला, आता आमदार झाला. तर असे खूप आहेत, पण हो म्हणजे ह्यांचा बेस तिथे आहे. अण्णा मी नावं घेण्यापासून थोडा लांब राहतो, कारण की नाही मी सांगतो तुम्हाला, ते आहेत आणि खूप आणि आहेत हे असे. अभिमानाने सांगतात. हो, आणि हे सगळ्यांचं ओरिजिन तिथे आहे. पण ते तिथं गेल्यानंतर त्यांनी हे प्रबोधन करत वरती आले. त्याच्यानंतर त्यांनी प्रबोधन का बाहेर ठेवलं? चांगला हा प्रश्न आहे. आणि ते हे का अलाव करतात? की माझं तर म्हणणं आहे की आज असं झालं, जे सगळे वंत आहेत, हे 11 दिवसाचा जो गणेश उत्सव आहे तेव्हा ते पुणे सोडून सुट्टीला हो जातात. हो माहिती ना मला. आणि म्हणतात की नको. आणखी माझं प्रामाणिक असं मत आहे की त्यावेळेला देव सुद्धा म्हणतो मी इथं राहत नाही, मी चाललो. हो खरी गोष्ट आहे. देव तिथं थांबत नाही. खरी गोष्ट आहे. तो हे थांबणार कधी? कारण की हे दरवर्षी पहिल्यापेक्षा खराबच होत चाललंय. दरवर्षी असं म्हटलं जातं की ह्यावेळची मिरवणूक मागच्या वेळेपेक्षा 15 मिनिटं वाढली. हे ज्ञानवंत, विचारवंत, बुद्धिवंत, कलावंत ही लोक इथं नाही आहेत, पण असं करून चालणार नाहीये. हे बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या आता आळंदीला अनेक जण जातात, पालखीला जातात. हो, पण त्यांनी समाधी कितव्या वर्षी घेतली, ते एनलायटन कितव्या वर्षी झाले, की त्यांना वाटलं की आता जीवन नको आहे आपल्याला. हो. ते पुढे 100 वर्ष जीवन जगू शकत होते, पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचे पसा म्हणजे उंजळीभराचं ज्ञान देऊन एवढ्या लहान वयात त्यांना पूर्णत्व वाटलं. बरोबर. आज त्यांचा त्याग, त्यांची निष्ठा, त्यांचे देवाप्रती असणारं समर्पण, त्यांचे भाव, ज्ञानेश्वर हवेत पण ते दुसऱ्याच्या घरात हवेत. हो. असं चालणार नाहीये. हो. सुधारणा व्हायलाच पाहिजे म्हणून सगळेच म्हणतात, पण त्यासाठी पुढाकार आपल्याला घेता आला पाहिजे सगळ्याच बाबतीत. फक्त गणेशोत्सवाच्या बाबतीत नाही, 365 दिवसाचा आपण म्हणतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं माझ्या देशावर प्रेम आहे. हो, शपथ आहे माझी ते. की आज मिरवणुकीचं जे स्वरूप तयार झालंय ते अतिशय घाणेरडं आहे. तुम्हाला एक सांगू का, की आता गणेशोत्सव म्हणजे फक्त हायलाईट काय झालंय तर मिरवणूक. हो, मिरवणूक हा गणेशोत्सवातला 5% पार्ट आहे फक्त. बरोबर. जो गणेशोत्सव जगतो किंवा व्यवस्थापन करतो त्याला हे पक्क माहिती आहे. पण ते कधी ते 2% लोक असतील. नाही, काय झालं माहिती का, ज्या 72,000 नाड्यांमधल्या जे काही उद्यापित होणाऱ्या ज्या आहेत, त्या नाड्या उद्यापित करण्यासाठी म्हणून त्या मिरवणुकीचा वापर केला जातोय. हे दुर्दैव आहे. पण तो करून दिला जातोय ना. हे बघा, आम्हाला पण कोणी अडवलेलं नाहीये, आम्ही का नाही करत. आमच्या इथं कुठलंही व्यसन करून कोणीच येत नाही, भाविक सुद्धा येत नाही. मी बघितलेलं आहे की सिगरेट ओढत तो मजा कर. हे बघा, गणेशोत्सव म्हणजे काय फक्त ओम गणपती मान नमस्कार करा असं नाही. या पंचक्रोशीतली लोक जी आहेत, ही सगळे मावळ आणि ह्या सगळ्या भागातली लोक गणपती बघायला पुण्याला जायचं म्हणून ते एसटीने येणार, रात्रभर फिरणार, त्या पोरांना खांद्यावर घेणार, कुठं खाऊ मिळतोय तिथे खाऊ खायला घालणार, भक्तिभावाने नमस्कार करणार. असा तो गणेशोत्सव. हा सामाजिक समरसतेचा उत्सव जो आहे हा गणेशोत्सव आहे. मिरवणूकवर जे आता कालच्याही आमच्या बैठकीमध्ये ना, मिरवणूक या विषयावरच चर्चा होती. कारण आता ऑपरेशन करायला लागणार आहे तर ते तिथंच करायला लागणार आहे. बरोबर. आपण म्हणतो ना, माझे सगळे बांधव, माझं माझ्या देशावर प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपराचा मला फार अभिमान आहे. त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. आता काय परंपरा आहेत, लेगॅसी काय आहे? आता ज्या नवीन पिढीला परंपरा म्हणजे लेगॅसी. शून्य लेगॅसी सर. कारण की हा विषय जातो नागरिक शास्त्रावरती फार. हो, पण आपण 1ली ते 10वी आपण सगळ्यांनी हे प्रतिज्ञा, आज मलाही वाचून बोलायला लागते कारण मी विसरून गेलेलो आहे. प्रामाणिकपणे कबूल करतो आहे. आज ज्या विविधतेने नटलेल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या गणेशोत्सव हा एक पारंपरिक उत्सव आहे आणि या उत्सवातल्या स्वीकृतीबाबत जर आपण लक्ष केंद्रित केलं, मग याच्यात तुम्हाला सांगू का, शासन आहे, प्रशासन आहे, राजकारणी आहेत, सगळंच आहे. सगळा अर्थ आहे. घटक जो आहे ना, तो तो घटक जर आपण त्या सगळ्या ह्याच्यात जर बोललो तर मला असं वाटतं की या उत्सवाचा कायापालट होईल. आज आपण डाव्या हाताने चाललेलो आहोत का हा मूलभूत आपल्याकडे केलेला नियम आहे, कायदा आहे तो. उजव्या हाताने चाललो. अमेरिकेत याच्या बरोबर उलट असतं
बरोबर तिथं त्या पद्धतीने लोक मान्य करतात. तसाच हा आपल्या वेगवेगळ्या परंपरेचा, आज जर परदेशाचा आपण गुणगान गातो, त्यांच्या जे काही परंपरा आहेत त्या परंपरेसाठी ते किती सदैव जागृत असतात. गणेशोत्सवातला जो आता मूळ गाभा मी तुम्हाला सांगतो जी. की आपल्याकडे सण उत्सव आणि नैसर्गिक वातावरण याचं उत्तम सांगड घातली गेलेली आहे. अगदी बरोबर. आपल्याकडे आहारशास्त्र असेल, नीतिशास्त्र असेल, सामाजिक शास्त्र असेल, भौगोलिक शास्त्र असेल, पर्यावरण शास्त्र असेल, याची उत्तम सांगड पूर्वीपासून आपल्याकडे झालेली आहे. बरोबर आहे. चातुर्मास केला जातो का, तो चालू आहे बॅक्टेरियल आता. इन्फेक्शन होऊ नये म्हणून. बरोबर. आताच चातुर्मासच आहे चालू आहे. की जमिनीच्या खालच्या भाज्या, कंद हे खायचं नाही, कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. तुम्ही तो काळ बघा ज्या काळात पेनिसिलिन नव्हतं, हो. अँटीबायोटिक नव्हते, साधे सिंपल झाडपाल्यांची औषधं होती, आणि त्यावेळेसचा दस्त म्हणजे जुलाब हा जीवघेणा आजार होता. हो. आज आपण हसू, आज पेशवे क्षयरोगाने गेलेले आहेत. आता याच्यावर आधुनिक सगळे उपचार पद्धती आहेत. त्या काळातल्या या गोष्टी होत्या. साधारणपणे ज्यावेळेला निसर्ग फुलतो, आपण बघितलं तर आपल्या सणांची सुरुवात चैत्र महिन्यापासून ते फाल्गुन महिन्यापर्यंत असते. भारतीय कॅलेंडर भारतीय याच्याप्रमाणे आपले सण त्याच्यावरच आधारित आहे ना. पूर्णपणे. ग्रीष्म ऋतू जे 6 ऋतू आहे त्यातल्या ग्रीष्म ऋतूमध्ये सण नाही आहेत बघा. होळीच आहे आणि रंगपंचमी आहे, बरोबर. धुलीवंदन आहे. हो. आता धुलीवंदनलाही इथं रंग खेळला जातो, तसं नाही. ती राख अंगाला लावायची, तुमचं बॉडी क्लिन्झिंग होणार, की जे आता डिटॉक्स म्हटलं जातं, हे लोकांना माहिती होतं पूर्वीच्या. हो. आणि खूप म्हणजे एस्टॅब्लिश्ड सायन्स होतं ते. हो, की तेव्हा तुम्हाला अँटीबायोटिकची आता गरज नव्हती. आता सणांची जी सुरुवात होते ती साधारण निसर्ग बहरायला लागल्यानंतर सणांची सुरुवात होते. बरोबर. आता हे परत आहे ना, हे सगळं भौतिक शास्त्राशी निगडीत आहे. आपल्याकडं तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं काय आहे तर गुरुत्वाकर्षण शक्ती. बरोबर. त्याच्यामुळे आपण सगळेजण उभे आहोत किंवा जग चाललेलं आहे, किंवा त्याच्यामुळे आपण ग्राउंडेड आहोत. आता गंमत बघा, 12 पौर्णिमा आणि 12 अमावस्या आहे. बरोबर. त्याच्यात सगळ्यात मोठी पौर्णिमा कुठली आहे माहिती आहे तुम्हाला, किंवा नाही. मोठी अमावस्या माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती. नाही. हे बघा, अमावस्याला सगळ्यात मोठी भरती असते, ओटी असते, असते, आणि पौर्णिमेला सगळ्यात मोठी भरती असते. येते. आता ह्याच्यातही कमी जास्त होत असतं. सगळ्यात मोठी ओहोटी जी आहे ती असते भाद्रपद अमावस्येला, आणि सगळ्यात मोठी भरती जी असते ती कोजागिरी पौर्णिमेला. दिवाळीनंतर नाही, नवरात्रीनंतर. नवरात्रीनंतर, दिवाळीच्या आधी. गमत बघा, भाद्रपद अमावस्येला काय म्हणलं जातं सांगा बघू. नाही, माझे मी 4-5 चॉकलेट ऑलरेडी माझे ड्यू झाले तुम्हाला द्यायचे. भाद्रपद अमावस्येला पितृ अमावस्या मानलं जातं. बरं. गणपतीनंतर पितृपक्ष आहे ना. हो. आपण उलट चाललेलो आहे, पण मी परत सुलटीकडनं येतो. आता श्रावणात काय, श्रावणात घननिळा बरसला. श्रावणात सगळं हिरवाई आलेली असते, हो. प्रसन्न झालेलं असतं, पावसाच्या सरी पडत असतात, हो. ऊन पडत असतं, हो. वातावरण आल्हाददायक असतं, की जे मनाला भावणार असतं, सुखवणार असतं. पोल्युशन कमी झालेलं असतं. पोल्युशन हा शब्दच आम्हाला माहिती नव्हता पूर्वी, कारण इकोसिस्टीम आमच्याकडे होती ना सगळी. नारळाच्या करवंट्या सुद्धा वापरणारी आपण लोक होतो. श्रावणात सण उत्सवांना सुरुवात होते. हो. पहिले काय येतं, राखी पौर्णिमा येते, समुद्राला नारळ. आपली संस्कृती ऑबलाईज आहे, कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे, म्हणून नागपंचमीलाही पूजा आहे आपल्याकडं, आणि आपण केरसुणीची पूजा करतो. कारण आपली संस्कृतीमध्ये हे सांगितलेलं आहे. दिव्याची पण पूजा करतो आपण, कचऱ्याची पण पूजा. हो. श्रावणापासून जी सुरुवात होते, हो, की विविधतेने नटलेला हा वातावरणात डेन्सिटी सुरू होते. हो. पावसामध्ये ह्युमिडिटी वाढते, हवेची डेन्सिटी वाढते. जर डेन्सिटी वाढली नाही तर पाऊस पडणार नाही. आणि ज्या वेळेला घनता वाढते, आपण बघा शाळेत, मी मराठी शाळेत होतो मुंबईमध्ये, मी पण मराठी शिक्षण आहे. आपल्याला एक प्रश्न होता की हिवाळ्यात रेल्वेची शिट्टी दूरवर ऐकायला येते, काय येते, तर वातावरणात घनता जास्ती असते म्हणून येते, आणि मग आपल्याला 1 मार्क मिळायचा, टिक मार्क मिळायचा. आपल्या पूर्वजांना किती हे पक्का माहिती होतं की घनता ही आता वातावरणात आहे. बरोबर. म्हणून श्रावणातले जे सण आहेत हे बंधाचे सण आहेत. मग रक्षाबंधन असेल, नागदेवतेचं पूजन आहे, ते बंधनच आहे की बाबा तू आमचं देव आहेस. देवाचं पूजन आहे आषाढात, आषाढी अमावस्येला. आषाढात बघा तळलं जातं, श्रावण भाद्रपदात उकडलं जातं. खाणं काय हे सुद्धा माहिती होतं आपल्या लोकांना. त्याप्रमाणे सगळं ऋतूंची रिलेटेड. आता परत येतो की भाद्रपद महिन्यामधला, तुम्हाला सांगू का, गणेश जन्म 5 आहेत. हो, कारण की ते फक्त आणि माझ्या मते
कसब्यामध्ये ते 4 वेळा माझ्या ते पाच गणेश जन्म तिथं होतात. उत्सव केले हो, जातात. आता दगडूशेठनी पण सुरू केले, बर. इथं केलं जातं. हे पारंपरिक आहे सगळं. हो. गंमत बघा, भाद्रपदातला उत्सव आणि माघातला उत्सव हे 2 मोठे उत्सव आहेत. मग भाद्रपदातलाच टिळकांनी का निवडला? अच्छा, त्यालाही काहीतरी लॉजिक असणार आहे. लॉजिक आहे ना, कारण माघातला उत्सवात पाऊस नाहीये, मग भाद्रपदातल्या ह्याला पाऊस आहे, हो. मग हा का निवडला? तो मातीचे गोळे तयार करायचे, त्याला गणपतीचा आकार द्यायचा, ते तयार आहे ते जाणार आहे आणि ते परत तयार होण्यासाठीच जाणार आहे. हो, परत आहे दिसून आलं तर तिथं गेलं. असं ज्याचं सृजन आणि विसर्जन हा पार्ट खूप महत्वाचा आहे. व्यंगात्मक माणूस असेल तो त्याचं व्यंग तोडत नाही, त्या व्यंगासहित तो जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्यामुळे मी जरी नसलो तरी ही व्यवस्था अशीच राहणार, हा गाभा असाच राहणार आणि हे कामही असंच राहणार.